आज तुम्हाला एक सेवा सांगणार आहे जे तुम्हाला संध्याकाळी शुक्रवारच्या संध्याकाळी ती सेवा तुम्हाला करायची आहे। तो संध्याकाळी आणि शुक्रवार म्हणजे काय क्लिक होतं का, आईशी रिलेटेड आहे। हा आपल्याला आई लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे। तुमची जर कुळदेवी आहे तर त्यांची सुद्धा तुम्ही सेवा कर। आई लक्ष्मीला कनकधारा स्रोत हा खूप प्रिय आहे। तुमच्याकडे पुस्तक असेल, कोणतेही एखादं जे स्टॉल असतात जिकडे देवांचे सगळे पुस्तक वगैरे भेटतात तिकडे तुम्ही विचारून घ्या, भेटत असेल तर आणा, वाचा, चांगलं आहे। नाही आहे, कुठं जाऊ शकत नाही किंवा तुम्हाला नाही घ्यायचं आहे, फक्त श्रावणमध्ये ऐकायचं आहे, कशाला आणून ठेवू असं काही वाटतं तसं तर तुम्ही गुगल करा। नाही येत आहे, वाचता येत नाही आहे, गुगलवरती सगळं भेटून जातो। नाही पण वाचता येत नाही तर काय करायचं, यूट्यूब करा, कनकधारा स्रोत तुम्ही चालू करा आणि कनकधारा स्रोत लावून आपल्याला आई लक्ष्मी समोर हात जोडून प्रार्थना करायची आहे की आई माझ्या आयुष्यामध्ये पैशाशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहे ते सगळं तुम्ही दूर करा। त्यांच्याशी आपल्याला आपली पूजा करायची आहे। त्यानंतर आपण चॅनलवरती अजून व्हिडिओ टाकलेले आहेत की कुळदेवीची सेवा आपल्याला नेमकी कशी करायची आहे। कुळदेवी तुमच्यावरती प्रसन्न असणे गरजेचं आहे, कारण कुळ म्हणजे तुमच्या कुळाची देवी आहे, म्हणजे ज्या देवीमुळे तुमचा जे पूर्ण पिढी आहे तुम्ही स्वतः त्या कुळदेवीच्या आशीर्वादामुळे आहे। त्याच्यामुळे आपल्या घरची देवी झाली ते घरची आई आहेत तुमची, त्याच्यामुळे आपल्याला त्यांचं पूजा करणं गरजेचं आहे। कारण आपण बाहेरचे कितीही देवतांना नमस्कार करू, त्यांना प्रसन्न करू, पण तुमच्या घरातली आई आणि वडील म्हणजे कुलदैवत आणि कुलदेवी जर प्रसन्न असतील तर तुमचे कोणतेच काम होणार नाही, हे लक्षात घ्या तुम्ही। त्याच्यामुळे कुलदेवीला कधीच आपल्याला विसरायची नाही। कोणतीही चॅरिटी बिगिन्स ॲट होम ज्याला म्हणलं जातं की कोणत्याही गोष्टीची सुरुवात तुम्हाला करायची आहे तर तुमच्या घरातून करायचं आहे। म्हणजे ते कसं करायचं, सर्वात आधी जी कोणती सेवा असणार आहे आपल्या कुळदेवी कुळदैवतचं नाव घेऊन आपल्याला त्या सेवा सुरू करायचं आहे। तर कुळदेवीला आपण शुक्रवारी स्पेशली, आता हे कोणतेही तुम्ही शुक्रवारी करू शकता, काहीच हरकत नाही, वर्षभर जेही शुक्रवार असतात ते शुक्रवार करा, पण तुम्ही अमावस्याला करा अतिउत्तम, पौर्णिमाला करा ते पण अतिउत्तम आहे। ना सुरू असताना किंवा तुम्ही जे हे सेवा सुरू करताय त्यावेळेला काय तुमची परिस्थिती होती, काय डेट होता आणि पूर्ण शुक्रवार मंगळवार शुक्रवार मंगळवार शुक्रवार अमावस्या पौर्णिमा, मंगळवार शुक्रवार अमावस्या पौर्णिमा आपल्यानंतर मला सांगा की काय तुमची परिस्थिती आहे। गॅरंटेड मी सांगते नक्कीच बदल होणार आहे, कारण भरपूर लाखो लोकांचा हा अनुभव आहे, त्याच्यामुळे मुलं तुम्हाला सांगते। तर आई कुळदेवीची सेवा कशी करायची या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, प्रॉपर दाखवलेला आहे त्याच्यामध्ये की कसं करायचं आहे। त्या नियमाने तुम्ही पूजा करा आणि हा जो कनकधारा स्रोत आहे ते तुम्ही कनकधारा स्त्रोताचं वाचन करा। शक्य झालं तर रोज संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान तुम्ही ऐका किंवा 6च्या नंतर जे प्रदोष काळ असतो ना, प्रदोष काळ, तर सूर्यास्त होण्याच्या 40 मिनिट आधी आणि सूर्यास्त झाल्या 40 मिनिट नंतरच्या जे वेळ आहे त्याला प्रदोष काळ म्हणलं जातं आणि त्या प्रदोष काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे। कनकधारा स्त्रोताचं श्रवण करायचं आहे, पठण करायचं आहे। जर तुम्ही वाचताय तर ते खूप जास्त फलदायी, कारण जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला तोंडाचा वापर होतो, डोळ्यांचा वापर होतो आणि कानाचा वापर होतो, पण जेव्हा आपण ऐकतो तेव्हा फक्त कानाचा वापर होतो। तर कुठं ना कुठं इकडं 3 पटीनं फळ भेटतं जेव्हा आपण वाचतो आणि ऐकल्याने फक्त 1 पटीनं आपल्याला फळ भेटतं। फक्त ऐकत आहे आपण, म्हणजे एकच इंद्रिय आपली कामं करत आहे, राईट, त्या पद्धतीने त्या गोष्टी होतात। आणि कनकधारा स्त्रोत तुम्ही नक्की ऐका, पूर्ण महिनाभर ऐका। पण पूजा जे मी सांगितलेलं आहे की कशी करायची आहे ते चॅनलवरती अपलोडेड आहे व्हिडिओ। कुळदेवीची सेवा त्या पद्धतीनं करा आणि कनकधारा स्त्रोत ऐका। मी काय सांगते की जशी कुळदेवीची आपल्याला पूजा करायची आहे, त्यांना कुंकुमार्चन करायचं आहे, त्यांना कमलगट्टीची माळाचं अर्पण करायचं आहे, त्यांना त्यांचा आवडता फुलाचा अर्पण करायचं आहे, गुलाबाचा फुल आहे। जसं तुम्ही तुळजाभवानीची जर पूजा करत असाल, मी अपलोड केलेलं आहे, सगळं डिटेलमध्ये आहे, त्याच्यामध्ये मी करून दाखवलेलं आहे स्वतः, ते तुम्ही म्हणून मग तुम्ही जेव्हा बघणार की करून म्हणजे जे व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे त्याला तुम्ही जर बघणार तर तुम्हाला जास्त क्लॅरिफाय होऊन जाईल गोष्टी, कारण मी सांगितल्यानं तेवढं हे होणार नाही। आईला विड्याचं पान अत्यंत आवडतं, त्याच्यामुळे विड्याचं पान तुम्ही अर्पण करा, रोज नाही करू शकत जाऊ द्या, मंगळवार शुक्रवारी तुम्ही नक्की त्यांना अर्पण करा। त्यांचं जे दुर्गा सप्तशतीचं पाठ आहे तो करा, कुंकुमार्चन त्यांना आवडतं कुंकुमार्चन करा, त्यांना गुलाबाचं फूल खूप आवडतं, गुलाबाचं अत्तर टाकून गुलाबाचं फूल त्यांना अर्पण करा, त्यांची ओटी भरा एखादा चांगलं शुभ दिवस बघून, जसं अमावस्या, आता आषाढ अमावस्या आता गेलं तर त्या दिवशी म्हणा, नवरात्रची आहे तेव्हा, तर वर्षभरात जे काही सणवार येतात मोठ्या मोठ्या, आपले दिवाळीची जी लक्ष्मीपूजा असतं त्यावेळी त्या दिवशी आपल्याला आईची ओटी भरायला पाहिजे, आईची ओटी भरा।
ह्या सगळ्या आईला हळदीने अभिषेक करा, आईला कुंकुमाने अभिषेक करा. हे कसं केलेलं ॲक्च्युली सगळं दिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओवरती नक्की जा बघा. तसं मी लिंक द्यायचा प्रयत्न करीन नक्कीच. मग त्या लिंकवरती तुम्हाला गेले की सगळंच डिटेलमध्ये मिळून जाणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी करून दुर्गा सप्तशतीचा पाठ करून बरोबर सगळ्या सेवा करायच्या. दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा, कुंकुमार्चन करायचं आणि त्यानंतर आपल्याला जे कनकधारा स्तोत्र आहे त्याचं वाचन जर केलं तर लवकर फळ भेटणार आहे तुम्हाला, लवकर त्याचं सिद्ध होणार आहे. आणि तर नाही शक्य झालं, वाचता येत नाही, पहिल्यांदा हे करताय तुम्ही, तर तुम्ही फक्त ऐका, पण मनाने आईला प्रार्थना करा. नक्कीच नक्कीच तुमची सेवा, तुमची प्रार्थना आईपर्यंत पोहोचणार आहे. आणि हे व्हिडिओ लवकर टाकत आहे जेणेकरून तुम्ही तसं ही मंगळवारी शुक्रवारी तुम्ही ही सेवा करू शकता. पण श्रावण महिना आहे, मग त्यापासून जर तुम्ही सुरुवात जर केली तर खूप जास्त फळदायी तुम्हाला ठरणार आहे. ही एक सेवा तुम्ही नक्की करा. खरंच तुमच्या आयुष्यातले सगळे प्रश्न मिटणार आहेत. कारण आपली कुलदेवी जर नाराज असले तर काहीच होणार नाही. बाहेरच्या कितीही देवांना तुम्ही कितीही पूजा करा, कितीही सेवा करा, पण कुलदेवींना प्रसन्न ठेवणे गरजेचं आहे. कारण ती आपली कुळाची देवी आहे. त्यांच्यामुळे आज आपण आहे तिकडे, आपल्या पित्रामुळे आपण आहे तिकडे. त्याच्यामुळे आपल्या पित्रांना आपल्याला खुश ठेवायचं, आपल्याला कुळदेवीला आपल्याला खुश ठेवायचं आहे. आपले जे गुरु आहेत ते तर खुश असणारच आहे. जर पित्र आणि कुळदेवी जर खुश असले तर आपले गुरु ऑटोमॅटिक खुश होतात. त्याच्यामुळे ह्यांना आपल्याला कधीच नाराज करायचं नाही आहे. आणि ह्या सेवा तुम्ही नक्की करा. आणि 100% मी तुम्हाला चॅलेंज करते की ह्या सेवा करण्याच्या आधी तुमची परिस्थिती काय होती आणि ह्या सगळ्या सेवा केल्यानंतर तुमची परिस्थिती काय आहे मला नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये. जर तुम्हाला थोडंही फरक नाही पडलं तर कमेंटमध्ये येऊन तुम्हाला वाटेल ते तुम्ही बोलू शकता. एवढं चॅलेंज आहे माझा, कारण हा आहेच एवढं इफेक्टिव्ह की खूप लाखो लोकांचा अनुभव आहे. तर तुम्हाला का अनुभव येणार नाही, तुम्हाला सुद्धा नक्की येणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच सेवा करा आणि मला कमेंटसुद्धा करा की तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ. आणि तो ॲक्च्युली व्हिडिओ पण मी तुम्हाला ॲक्च्युली टाकून दिली आहे ह्याच्यामध्ये, कसं तुम्हाला करायचं, काय सेवा तुम्हाला करायची आहे प्रॉपर. तसं व्हिडिओ अपलोडेड आहे, एकदा नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.